आज 1 मे म्हणजे आपल्या राज्याचा 65वा वर्धापन दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन। या दिनानिमित्त जमलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी, कर्मचारी, कामगार बंधू, सर्व विद्यार्थी, पत्रकार बंधू सर्वांना मी मनापासून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। कुठल्याही कार्यक्रमात आपण राष्ट्रगीत गातो आणि आता महाराष्ट्रगीत गाण्याचा सुद्धा नियम आहे आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्रगीत गायलं जातं, जेव्हा जेव्हा जय जय महाराष्ट्र माझा म्हणलं जातं, तर आपल्या प्रत्येकाच्या नक्कीच अंगावर शहारे येत असतील अभिमानाचे की या महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतला, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मी देत असताना या महाराष्ट्राला, या देशामधलं एक अग्रेसर राज्य राहावं हीच प्रार्थना मी ईश्वरचरणी करते आणि त्या दृष्टीने योगदान आपण सर्वांनी द्यायचं आहे असा निश्चय देखील करते। आजच्या शुभेच्छानंतर वक्तव्याला सुरुवात करण्याच्या आधी जम्मू काश्मीर आणि पहलगाम येथे झालेल्या अत्यंत संतापजनक, निंदनीय आणि भ्याड दहशतवादी हल्ल्याचं मी मनापासून निषेध करते। या देशातला प्रत्येक जाती धर्माचा नागरिक याचा तीव्र संताप व्यक्त करत आहे। या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते। तसेच यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना करते। काही हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत, त्यांना लवकरच तब्येतीमध्ये सुधारणा होण्यासाठी शुभेच्छा देते। असं निरपराध नागरिकांना लक्ष्य बनवणं ही मानवता विरोधी कृती आहे आणि अशा भ्याड हल्ल्याचा निषेध करत असताना भारतीय आपला पूर्ण देश, आपला महाराष्ट्र दहशतवादाच्या विरोधात लढा देत आलेला आहे आणि भविष्यातही लढा देऊन दहशतवाद संपवून टाकण्यासाठी आपण योगदान देत राहू असा निश्चय देखील करते। महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी अनेक ज्ञात अज्ञात महान विभूतींनी बलिदान दिलेलं आहे, त्यांना अभिवादन मी करते। आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली, तेव्हापासूनच आपला राज्य हे सर्व क्षेत्रामध्ये विकासाची भरारी घेऊन अत्यंत उल्लेखनीय काम करत आहे। राज्याची निर्मिती होण्याच्या आधी देखील आपण सर्व अग्रेसर राज्य म्हणून महाराष्ट्रात काम करत आहोत। दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही त्या गाण्यातली ओळ ही सत्य आहे आणि ते आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, राज्याचे नाव देशात अग्रेसर राहण्यासाठी राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाला 100 दिवसाचा कृती आराखडा तयार करून दिलेला आहे आणि ठोस कामगिरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या आराखड्यात लोककेंद्रित व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनतेला विकास मिळावा व जनतेला सगळ्या योजनांचा लाभ मिळावा असा निश्चय असणार, प्रयत्न असणार आहे। आज जागतिक वसुंधरा दिन, हा दिनाच्या निमित्ताने मी पर्यावरण मंत्री म्हणून राज्यात एक कार्यक्रम जाहीर केला आणि मला आनंद आहे की जालना जिल्ह्याने अत्यंत सुंदरपणे हा कार्यक्रम राबवलेला आहे। म्हणजे 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन ते आज महाराष्ट्र दिन पर्यंत हा कार्यक्रम पर्यावरण बचाव वसुंधरा सजाव हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आलेला आहे। गावागावात, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, महानगरामध्ये पाण्याचे स्रोत, नदी नाले स्वच्छ करण्यासाठी लोकांनी स्वतःहून सहभाग घेतलेला आहे। त्याच अनुषंगाने जालन्यातील सीना कुंडलिका नदी पात्रात मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमण काढून नदीची स्वच्छता सुरू आहे। यामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी, आमदार, खासदार, सर्व संघटना, NGOs सहभागी झाले, त्यांचे मी मनापासून आभार मानते। नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवण्यासाठी, पाण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आपण जल व्यवस्थापनाच्या उपाययोजना शाश्वत करण्यासाठी काम करत आहोत। जलसंपदा विभागाच्या वतीने 15 ते 30 एप्रिल या काळामध्ये या योजना राबवण्यासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा करण्यात आलेला आहे। या पंधरवड्याच्या माध्यमातून समाजात पाण्याचा सुयोग्य वापर विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात आली आहे।
पाणी टंचाईसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। टँकर, पूरक नळ योजना, विहीर अधिग्रहण अशा उपाययोजनांनी नागरिकांचे जे प्रश्न आहेत पाणी टंचाईचे त्याचा कमी त्रास त्यांना व्हावा किंवा अजिबात होऊ नये याचा प्रयत्न प्रशासन करत आहे। कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल सेवांचा वापर जास्तीत जास्त करावा आणि परिणाम त्याचा चांगला व्हावा, शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाची ॲग्री स्टॅक ही योजना राज्य राबवत आहे। जिल्ह्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी जलद गतीने सुरू आहे। जिल्ह्यात या योजनेमध्ये सुमारे 3 लाख शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फार्मर ID देण्यासाठी उपाययोजना सुरू आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅक योजनेच्या माध्यमातून शासनाच्या या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन मी या निमित्ताने करते आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करून घ्यावी ही विनंती करते। जिल्ह्यात अनेक शेतकरी बांधव तक्रार करत असतात की त्यांच्या शेतात येण्या जाण्यासाठी रस्ता नाही। यासाठी ती गरज लक्षात घेऊन महसूल खात्यामार्फत गाव नकाशात असणारे रस्ते खुले करणे, बारमाही वापरण्यासारखे कायमस्वरूपी रस्ते तयार करणे हा कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे। या कालबद्ध रीतीने रस्ते खुले करणे तसेच मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांधन रस्ते योजनेअंतर्गत बारमाही वापरता येण्यासारखे कायमस्वरूपी रस्ते करणे उपाययोजना 1 मार्च ते 9 मे या कालावधीमध्ये कालबद्ध पद्धतीने करण्यात येणार आहे आणि योजना राबवण्यात येणार आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 24-25 मध्ये 2,82,000 शेतकऱ्यांना 107 कोटी रुपये रक्कम वितरित करण्यात आली आहे। तसेच विविध शासन निर्णयानुसार डिसेंबर पर्यंत प्राप्त झालेला निधी सुद्धा वितरित करण्यात आला असून उरलेला निधी जो आहे त्याचंही वितरण सुरू आहे। नैसर्गिक आपत्तीच्या निधीचे सुद्धा वितरण आता सध्या सुरू आहे। जालना जिल्ह्यात महत्त्वाच्या पायाभूत सुविधा करण्याचे काम फार मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर आहे। जालन्यामध्ये ड्रायपोर्ट, नांदेड समृद्धी महामार्ग, जालना जळगाव रेल्वे मार्ग याचा त्याच्यामध्ये समावेश आहे। हे प्रकल्प सुरू झाल्यानंतर जालना जिल्ह्यातील उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे। जालना सोनेचा पालना ही घोषणा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी फार मोठं योगदान या योजनांचं राहणार आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना। याच्या अंतर्गत देखील शेतकऱ्यांना दिवसा वीज आणि अखंडित वीज पुरवठा करण्याचं उद्दिष्ट शासनाचं यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत। जिल्हाधिकारी कार्यालयाने या योजनेसाठी 47 उपकेंद्रांची 610 हेक्टर जमीन प्रदान केली आहे आणि या योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यात 6 ठिकाणी 29 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेले आहे। या व्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये 36 उपकेंद्राकरता 186 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी भारतातील तीर्थक्षेत्रांना त्यांना भेट देता यावी यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे। याच्यात 800 लोकांनी याचा लाभ घेऊन अयोध्येचं दर्शन घेऊन ते सुखरूप परत आलेले आहे। बालविवाह रोखण्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये एक सामाजिक उपक्रम अत्यंत चांगला चालू आहे। या जिल्ह्यामध्ये 144 बालविवाह या वर्षात रोखण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे। आंतरराष्ट्रीय कामगार दिन आज आहे आणि देशाला प्रगतीपथावर जर आणायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं योगदान जर कोणी करत असेल तर या देशातील विविध क्षेत्रात काम करणारे कामगार हे करतात आणि त्यांचा सिंहाचा वाटा याच्यामध्ये आहे। त्यामुळे मी परत एकदा त्यांना शुभेच्छा देते आणि कामगार बांधवांसाठी राज्य शासनाने अनेक कल्याणकारी कार्यक्रम राबवलेले आहेत। या कार्यक्रमाचे उद्देश हे योजनांद्वारे इतर बांधकाम, इमारत बांधकाम कामगारांना सुरक्षा देणे, आरोग्य कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हे आहे। याबद्दलची जी माहिती आहे, या कल्याणकारी योजना ज्या राबवल्या जातात याची संपूर्ण माहिती ही आमच्या पोर्टलवर पूर्णपणे दिलेली आहे। यामध्ये अत्यंत संवेदनशीलपणे कामगारांच्या हिताचा आणि त्यांच्या गरजांचा विचार केला गेलेला आहे। आपल्या सर्वांना सांगायला मला आनंद होतो की विविध योजनेअंतर्गत कामगारांना सुमारे 72 करोड रुपये या जिल्ह्यातून अर्थसहाय्य देण्यात आलेले आहे। केंद्र शासनाच्या नमो कामगार कल्याण अभियान अंतर्गत 4000 कामगारांना अत्यावश्यक संच व सूचना दिले गेले आहेत।
अत्यावश्यक संच व सुरक्षा संच योजनेअंतर्गत 99,000 कामगारांना हे पुरवठा झालेला आहे। सप्टेंबर 2024 पासून इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळाने तालुक्यामध्ये तालुका कामगार सुविधा केंद्र स्थापन केलेले आहे। त्यामुळे कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज तपासणी या माध्यमातून होत आहे। महाराष्ट्र राज्यात जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरूक नागरिक म्हणून सर्व लोकप्रतिनिधी नागरिकांनी एकत्र येऊन आपण प्रयत्न करूया। पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याच्या प्रत्येक विकासासाठी मी दिवस रात्र प्रत्येक क्षण झटण्यासाठी आपल्या सर्वांना आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्त मी शब्द देते आणि परत एकदा आपल्या महाराष्ट्राचं नेहमी जय जय व्हावा। जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं महाराष्ट्राच्या हृदयामध्ये, मग तो माणूस कुठेही जगात असेल, नेहमी या दिवशी त्याचा एक मोठा असा ते आवाज घुमावा अशीच मी प्रार्थना करते। असंच महाराष्ट्राचा येणारा प्रवास असावा अशी इच्छा व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।